कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मारुती मामा आलो। काय झालं? पारू लग्नाला तयार आहे। पारू लग्नाला तयार झाली? हे गणी जा बंगल्यावरून सगळ्यांना बोलून आण। जा पटतीस पण मारुती बोलवलंस आम्हाला? पाहिलं मॅडम, श्रीकांत सर माझ्या पारूनी लग्नाला होकार दिला। पारू, तुझा जो काही निर्णय असेल कुणालाही न घाबरता मनमोकळेपणाने सांगून टाक। पारू, अगं बोल, तू हरीशशी लग्न करायला तयार आहेस ना? वय मी तयार आहे हे लगीन करायला। अरे सर, मी हे लगीन नाही करू शकत। आधीच माझं लगीन झालंय। आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय। पारू सोबत लग्न न करण्यासाठी जे कारण मी तुम्हाला सांगितलं होतं ना, ते खोटं होतं। मला पारू खूप आवडत होती। पारू जर जुनं सगळं विसरून माझ्याशी लग्न करायला तयार असेल तर मी पण तयार आहे लग्न। नाही, एकतर तू माझ्याशी लग्न कर किंवा इथून निघून जा। हरीश सरांच्या अशा वागण्याचा अर्थच लागना। ते असे अजिबात नव्हते। मग आता अशी कुठली गोष्ट घडली असेल जी त्यांना इकडं परत घेऊन आली आहे? ते स्वार्थी नक्कीच नाही, मी ओळखते त्यांना। पण मग त्यांची काय मजबुरी असेल? शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान, शुभमंगल सावधान। पारू, तू आत्तापासूनच हरीशचा विचार करत होतीस का? गप्प बसा आदित्य सर। काय झालं पारू? तुला तुला आनंद नाही होतोय का? मला तर खूप आनंद होतोय। विचार का? का? दोन कारण आहेत। एक म्हणजे तुझं लग्न होत आहे आणि दुसरं म्हणजे काय सर? ते डोळ्यांचं रहस्य आता सुटणार आहे। म्हणजे? अरे हरीशला 100% माहिती आहे ते डोळे कोणाचे आहेत। त्यामुळे आता मला कळणार आहे ती मुलगी कोण आहे। कसं सांगू आदित्य सर? हे लगीन नाही करायचं मग। पारू, तुझं लग्न आहे ना, आपण धूम धडाक्यात करूया। हे बघ, मला असं वाटतंय ना, इथं या लॉन वर ना असा खूप मोठा असा शामियाना टाक। नाही तर पारू मला काय वाटतंय, आपण तुझं लग्न कुठेतरी बाहेर करूया, असं कुठल्या तरी मोठ्या पॅलेसला वगैरे। हा पारू, मस्त अख्खं पॅलेस सजूया। तुला फुलं आवडतात ना, अख्खं पॅलेस फुलांनी सजूया। तू नवरीसारखी अशी छान नटलेली असशील, तुझी अशी छान ग्रँड एंट्री करूया आणि मग घोड्यावर बसून हरीश तुला मंगळसूत्र घालेल। आदित्य सर, बस झालं आता। अरे नाही, ऐक ना, आपण याला सगळ्यांना बोलूया, सगळ्या मित्रांना, सगळ्या नातेवाईकांना आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कंपनीतल्या एम्प्लॉईजना। अरे शेवटी तू आपल्या कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहे। मला असं वाटतं फक्त ब्रँड अँबॅसिडर आहे का मी तुमची? दुसरं काय बी नातं नाहीये का आपल्यात?
सारखं आपलं तू कंपनीची ब्रँड अँबॅसिडर आहेस, तुझ्यामुळे कंपनीला फायदा होतो, तू हे काम करते, तू ते काम करते, तू चाय चांगली बनवते, काफी चांगली बनवते, बस एवढंच बोलता येतं तुम्हाला. मोहन हो? आपलं ह्यावेळेचं टेंडर वेळेत भरलंय ना? हो वहिनी, आदित्य आणि प्रीतमने जबाबदारी घेतली, त्यामुळे शंका घेण्याची गरज नाही. ते शंका नाही घेत आहे, फक्त खात्री करून घेतली. नाही नाही, इट्स ओके. काय आहे ना, आईचा धाक असला ना तर काम करताना कन्फ्युजन नाही राहत. हो, आई वेळेत भरले टेंडर, आणि इनफॅक्ट ज्या रेटनी भरलंय ना, मला नाही वाटत कुठली कंपनी आपल्या आसपास पण येऊ शकते. दरवर्षीप्रमाणे टेंडर आपल्यालाच मिळणार. होय. मी आणि प्रीतमनी आम्ही खूप विचार करून डिस्कस करूनच हे टेंडर भरलंय. सो डोंट वरी, हे टेंडर आपल्यालाच मिळेल. मला तुमचा कॉन्फिडन्स आवडलाय, पण दरवर्षी आपल्यालाच हे टेंडर मिळतं आणि त्याचं कारण म्हणजे आपलं व्यवस्थित प्लॅनिंग, आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांचे कष्ट, त्यांचा आपल्यावरचा विश्वास, हे सगळं आहे. हो वहिनी, पण यावेळी ना थोडीशी सिच्युएशन वेगळी आहे, त्यामुळं थोडी काळजी घ्यायला लागेल. काय झालं? मार्केटमध्ये आपल्या कॉम्पिटिशनमध्ये एक कंपनी उतरली. नवीन असली तरी धडाधड प्रोजेक्ट्स मिळवते ती. मोहन, अरे सुरुवातीला सगळ्याच कंपनीज रिस्क घेतात, पण एकदा का बिझनेस स्थिरावला की मग ते थांबतात एका ठिकाणी. मला असं वाटतं की आपण काम करत राहायला पाहिजे आणि डिस्टर्ब न होता. मी ज्या कंपनीबद्दल बोलतोय ना, ती कंपनी सेम आपले स्ट्रॅटेजीज फॉलो करते. म्हणजे त्यांचे प्रोडक्ट्स आहेत ते आपल्या प्रोडक्ट्सचे कॉपी वाटतायत. आपल्या प्रोडक्ट्सचं कव्हर, लुक, इन्ग्रेडियंट्स सगळं सेम आहे. म्हणजे लोकांना फरक पण कळणार नाही की आपले प्रोडक्ट्स कोणते आहेत आणि त्यांचे कोणते. सिरियसली. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपल्या प्रोडक्टसाठी पारूचं एक नवीन फोटो शूट करूया, आणि ते फोटोज आहेत ना, ते आपल्या प्रोडक्टसाठी वापरूया, जेणेकरून लोकांना ओळखायला मदत होईल. अरे पण इतकं सेम टू सेम प्रोडक्ट कसं काय बनवलंय त्यांनी? जर त्यांनी सेम फॉर्म्युला वापरला असेल तर शक्य आहे. ही कंपनी कोणाची आहे? अजून नाव कळलं नाहीये, पण कळेल लवकरच. फारच उत्साही दिसते ही कंपनी. डोंट वरी, त्यांचा उत्साह लवकरच मावळेल. उद्या हे टेंडर आपल्याला मिळाल्यावर ही कंपनी आपोआप बाजूला फेकल्या जाईल. प्रीतम, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.